भारतीय जनता पार्टीची तिरंगा रॅली पालघरमध्ये सुरू झालेली आहे। आपल्या सोबत पालकमंत्री गणेश नाईक आपण त्यांच्याशी चर्चा करणार आहोत। गणेश नाईक जी, आज ही तिरंगा यात्रा आपले निघाले, काय म्हणाल आपण या संदर्भात? ही भारत देशावर प्रेम करणाऱ्या सर्व नागरिकांची तिरंगा रॅली आहे। या ठिकाणी पक्ष, धर्म, जात, पंथ कोणी नाही, फक्त सर्व भारतवासी आहे। काश्मीर मध्ये निष्पाप लोकांना अतिरेक्यांनी ज्यापणे मारले, त्यानंतर माननीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांनी जो निर्णय घेतला आणि जो एअर स्ट्राईक केला, पाकव्याप्त काश्मीरमध्ये सुद्धा आणि पाकिस्तान मधले त्यांचे तळ उद्ध्वस्त केले आणि ते करताना भारताच्या कुठल्याही घटकाला त्याचा त्रास झाला नाही। आपले सगळे विमानतळ शाबूत आहेत, कुठलेही विमान आपलं पाडलं नाही। पाकिस्तानच्या सर्व आयुधाची जी चीनने मदत केली, तुर्कस्तानने मदत केली, त्या इराणने मदत केली, त्या सर्व गोष्टीचा निपात केलेला आहे आणि त्या सैनिकांचं म्हणजे नौदल, वायुदल आणि भूदल या सर्वांचं कौतुक माननीय पंतप्रधानांनी केलं आणि त्यांनी केलेल्या कार्याचं कौतुक करण्यासाठी तिरंगा रॅली आहे। संपूर्ण देश त्यांच्या पाठीमागे आहे आणि देशाचं सार्वभौमत्व टिकवण्याकरता प्रत्येक घटक आपल्या प्राणाची आहुती द्यायला तयार आहे, हे दर्शवणारी ही यात्रा आहे। आज आपण स्वतः ह्या रॅलीमध्ये हजर झाले आहे, आपण काय म्हणाल? नाही, बाब अशी आहे की शेवटी सगळेजण आपण भारतीय आहोत आणि त्या भारतीय सार्वभौमत्वाचा सन्मान राखण्याकरता, आपल्या सर्व लोकांना जीवन सुकर जगण्याकरता शक्तिमान भारत व्हायला पाहिजे, याकरता आपली एकी निर्माण व्हायला पाहिजे, यासाठी ही तिरंगा यात्रा आहे। एकूणच पाहिलं गेलं तर जे सैनिक आहेत त्यांचा मनोबल वाढवण्यासाठी आणि त्यांना हिंमत देण्यासाठी ही तिरंगा रॅली काढण्याचं गणेश नाईक यांनी म्हटलं आहे। कॅमेरामॅन निखिल मेस्त्री, मोहम्मद हुसेन खान, टीव्ही 9 मराठी, पालघर।